मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाहीये असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार महेश लांडगेंना डिवचलंय। विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कल सुद्धा केली। यावेळी अजित पवारांनी एक शेर म्हणून लांडगेंना टोला हाणला। हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे। आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो। गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे। गल्लीतला दादा ओळखा पाहू, त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। बुलेटिन मध्ये स्वागत। तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो सुरू झालेला आहे। पुण्यातील हडपसर परिसरात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय। रस्त्यात खड्डे की दाबू घड्याळाचं बटन वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळ। उठा 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 पुण्यामध्ये रोड शो सुरू झालेला आहे। पुण्यातील हडपसर परिसरात अजित पवारांचा रोड शो बघायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार हे दोघंही एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत। पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवार हे रोड शो मध्ये सहभागी झालेत। हडपसर, केशवनगर, मांजरीगाव, सासवड रोड या परिसरात अजित पवार रोड शो करतायत। प्रचार रॅली त्यांची सुरू आहे। पुणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आज दिवसभर पुण्यामध्ये आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत एकूण 2 रोड शो आणि 4 प्रचार सभा होणार आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, या रोड शो संदर्भात काय माहिती, कसा आजचा दिवस अजित पवारांचा असणार आहे, कारण ते आज पुण्यात आहेत असं कळतंय? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 8 दिवसांपासून अजित पवारांचं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे विशेष लक्ष आहे। एक दिवस पुण्यात तर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रचार सभा, रोड शो, बैठकांचा धडाका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावलाय। काल दिवसभर पिंपरी चिंचवडमध्ये असलेले अजित पवार आज सकाळी पुन्हा पुणे शहरात ऍक्टिव्ह झालेले आहेत। कोर जो राष्ट्रवादीचा वोटर मानला जातो पुण्यातल्या उपनगरांमध्ये, म्हणजे हडपसर असेल, वडगाव शेरी असेल, मुंडवा असेल, मांजरी गाव असेल, या सगळ्या भागांमध्ये आज दिवसभर अजित पवारांचे जवळपास 2 रोड शो आहेत। आणि त्यानंतर म्हणजे एक रोड शो मध्ये गॅप, परत रोड शो आणि मग संध्याकाळच्या वेळेस 3 सभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत। एकूणच 165 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागा दोन्ही राष्ट्रवादी मिळून जे आहेत ते लढवत आहेत। आणि या सगळ्या प्रचाराची धुरा अजित पवारांनी सांभाळलेली पाहायला मिळते। कारण गेल्या 8 दिवसांपासून अजित पवार या पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ठाण मांडून आहेत। आज देखील सकाळी 10 वाजल्यापासून हा सगळा प्रचार दौरा सुरू झालाय। त्यामध्ये रोड शो होतील, सभा होतील, कॉर्नर बैठका होतील आणि या सगळ्यामध्ये स्वतः अजित पवार भाग घेताना दिसत आहेत। उद्या 5 वाजता प्रचार संपेल। परवा दिवशी मतदान 16 तारखेला 15 तारखेला मतदान होते आणि त्यापूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी म्हणजे काल देवेंद्र फडणवीस स्वतः पुण्यात होते। पुणेकरांशी संवाद एका मुलाखतीच्या माध्यमातून साधला होता। आणि त्यानंतर अजित पवार देखील आता गेल्या 8 दिवसांपासून या पुणे महानगरपालिकेत ठाण मांडून आहेत। पुणेकर, पिंपरी चिंचवडकर मतांचा कौल कुणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे। पण त्याआधी आज दिवसभर, उद्या दिवसभर असे अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रोड शो, रॅली आणि सभा करताना पाहायला मिळणार आहे। नक्की, धन्यवाद अभिजित माहिती दिल्याबद्दल।